तपासात पुणे पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती मिळतेय। मूळचा शिरूर येथील असलेला दत्ता गाडे यानं हे कृत्य केलं आहे। महिला युवतींना फसवणाऱ्या दत्ता गाडे यांचे अनेक कारनामे उघडकीस येत आहेत। दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। शिरूर परिसरात तो एका लॉज बाहेर बसून महिलांचे छुपे व्हिडिओ काढत असे। गाडेबाबत एक धक्कादायक बातमी समोर येते। विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा, त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना तो ब्लॅकमेल करायचा, त्यानंतर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायच्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आपली व आपल्या कुटुंबियांची बदनामी नको म्हणून अनेक महिला गाडे याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या, त्यामुळे गाडे यांचा असं गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढला होता। शिरूर परिसरातील लॉजच्या बाहेर बसून तो विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांना हेरायचा, अशी माहितीही समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणातील पीडितेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात गाडे यांना आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं म्हटलंय। त्यामुळे मी त्याला घाबरून मला मारू नको अशी विनंती केली होती, असं पीडितेनं पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात म्हटलंय। पोलिसांनी गाडे विरुद्ध पुरावा जमा करण्याचे काम सुरू ठेवलंय। शिवशाही बस फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली आहे।